तर चिपळूणमधल्या राड्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। दगडफेक, शिवीगाळ ही योग्य नाही असं अजित पवार म्हणतात। विचार मांडताना मर्यादेचं पालन करणं नितांत गरजेचं आहे असं उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। परवा ज्या काही घटना घडल्या आपल्याला पटत नाही। कुणी पक्षाच्यांनी कुठं एकमेकाला दगड मारायची, एकमेकाच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलायचं हे बरोबर नाहीये। शेवटी विचारधारा वेगवेगळी असू शकते। प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार मांडण्याचा पण अधिकार दिलाय। तो विचार मांडत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही। त्याच्यामध्ये ज्या काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमावलीचे शब्दच त्याच्यामध्ये वापरले गेले पाहिजे, परंतु तसं घडताना दिसत नाही। कधी कधी जनावरांची उपमा कुणाला तरी दिली जाते, कधी आणखीन काहीतरी केलं जातं। हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही। आता नवीन पिढीला तर ते अजिबात आवडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।